शिष्यवृत्ती सरावाच्या प्रश्नपत्रिकेत विचारलेल्या एका प्रश्नावरून सध्या वाद रंगलाय। काय आहे हा प्रश्न, पाहूया हा रिपोर्ट। जाती निर्मूलनावर शिक्षणाचा भर असताना परीक्षेतच कोणती जात श्रेष्ठ असा प्रश्न आल्यामुळे संताप व्यक्त होतोय। 8वीच्या मुलांना ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र आणि वैश्य यापैकी उच्च जात कोणती असा प्रश्न परीक्षेत विचारला गेला। शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता वाढावी यासाठी यवतमाळ जिल्हा परिषदेनं एका खासगी संस्थेला सरावाचं काम दिलं। त्यासाठी टार्गेट पिकअप्स नावाची संस्था निवडली गेली। त्याच संस्थेने 8वीच्या मुलांना सराव प्रश्नपत्रिकेत उच्च जात कोणती असा पर्यायवाची प्रश्न विचारल्यानं शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली। आता हे कंत्राट त्या संस्थेला कोणी दिलं? कोणत्या निकषांवर संस्थेला काम मिळालं? प्रश्नपत्रिका बनवणारा नेमका कोण होता? असे सारे प्रश्न अनुत्तरित आहेत। सराव परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे की उच्च जात कोणती असा थेट प्रश्न। आता भाजपचं सरकार अजून काय होणार? भाषणात सुद्धा बोलतात बटेंगे तो कटेंगे। एक साईडला बटेंगे तो कटेंगे म्हणतात आणि दुसऱ्या बाजूला विद्यार्थ्यांसमोर असा प्रश्न ठेवतात। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ज्यांनी कोणी हा प्रश्न विचारलेला आहे प्रश्नपत्रिकेमध्ये त्यांची चौकशी करण्यात यावी आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी। काही वेळेला हे मूर्खपणा जे काय प्रश्नपत्रिका काढतात त्याच्यात ते असतात आणि त्यांच्यावर गंभीरपणे कारवाई सुद्धा करायला पाहिजे। कधी कधी प्रश्नपत्रिका विषयाशी संबंध नसलेले सुद्धा प्रश्न टाकलेले आपण अनेक वेळेला पाहिलेले। या विभागानं त्यांच्यावर आता कारवाई करणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।